नमस्कार, मी आपलाच फळबाग तज्ज्ञ अमोलराव माळवतकर. आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुका ना आणि ग्रामपंचायत ही सारोळा ग्रामपंचायतमध्ये निर्मल सीड्सचे आपल्या महाराष्ट्राला वर्षानुवर्षे 1900 मी सगळं सर मला खूप आनंद झाला. माझ्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये मी तुमच्या आमदार साहेबांचं ते बुक उचकून पाहिलं, पान ना पान उचकून पाहिलं. अनेक देश फिरून ज्यांनी महाराष्ट्राला बाजरी, गहू आणि असंख्य बियांची उत्तम दर्जाचं बियाणं दिलं, अशा महाराष्ट्रासह गुजरात मला खूप आनंद झाला. तुम्ही म्हणजे तुमचं गुजरातला मी पाहिलं, अजून बऱ्याच ठिकाणी तुमच्या फॅक्टऱ्या पाहिल्या. अशा उत्तम रीतीच्या बियाण्यांची निर्मिती करणारं निर्मल सीड्स आणि याचे डायरेक्टर दिलीपदादा देशमुख सर आणि यांच्या शेतावरती आज आपण आंबा मार्गदर्शनासाठी आलेलो आहोत. तर आंब्यामध्ये होत असलेल्या चुका, तर या तुम्ही पण बाजूला या. तर हे दादांचं फार्म हाऊस सांभाळणारा हा त्यांचा एक शेतीतला माणूस आहे, याला आपण शिकवतोय. तर या झाडाला आपण पाहू शकता की असे शेंडे होते. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की झाड आपलं वाढलं पाहिजे, पण नो, हे चुकीचं आहे. तर ह्या झाडाचं जशी बिल्डिंग बांधताना आपलं पहिला पाया भक्कम पाहिजे, फाउंडेशन पाहिजे, हे त्याचं एक स्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. झाड आपलं आंब्याला आयुष्य आहे 35 ते 50 वर्ष. लोक म्हणतील 35च, मी 50 वर्षही दाखवतो. माझ्या घरी 100 वर्षाचं माझ्या आजोबांनी लावलेलं पण झाड आहे आणि म्हणून मी आंब्यात करिअर केलं. तर याच्यामध्ये या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनाइट हे असल्यामुळं चुनखड सांगतो सगळ्यांना, बाकी फार त्याच्यात डिप्रेशनमध्ये गेलेलं साध्या शेतकऱ्यांना समजत नाही. तर चुनखडाची असणारी जमीन, तर 6.5% जास्त चुनखड असली तर आंबा येत नाही. पण येतो सर, तुम्ही जर लावलाच असेल, तुमची इच्छाच असेल आणि जमीन विकत घेणं तेवढी सोपी गोष्ट नाही आणि तुम्हाला आंबाच लावायचा असेल तर येतो. आता याच्यामध्ये पर्याय काय करायचे असतात की आपण इकडे बघितलं होतं, जरा तिकडे व्हिडिओ दाखव. हे पाण्याचं व्यवस्थापन जे चुकलेलं होतं दाखव इकडे, ते आपण दुरुस्त करण्याचं काम करतोय. प्रमुखतः दादा आपल्या आंब्याला काय पाहिजे, आंब्याच्या सवयी काय आहेत, आंब्याचे आजार काय आहेत, आंबा कशापासून त्याची दक्षता घ्यायला पाहिजे. तर आंब्याच्या खोडाला तुमच्या पाणी लागता कामा नये, खत लागता कामा नये. खूप सेन्सिटिव्ह आणि हलकी त्वचा असणारं, साल असणारं हे आंबा पीक आहे. आंब्याला सर्वात प्रथम कोणाला माहित असेल तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, भिरुडून खोडकेला लागतंय. म्हणजे काय आहे, त्याची साल ही तुमची कोवळ आहे, ती तेवढी हलकी आहे. का हलकी आहे, तर गुळालाच मुंगळे लागतात. याच्यावरनं संदर्भ शिकून घ्या की आंबा गोड आहे. जी वनस्पती गोड आहे तिच्या पानालाही कीड लागते आणि तिच्या फळांनाही कीड लागते. तर साहजिकच आहे, जीवाणू, जलचर हे चांगल्या गोष्टीकडेच आकर्षित होणार. तर त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण काही पद्धती बदलतोय. तर पहिली गोष्ट काय आहे, अशा चुनखड असणाऱ्या जमिनीमध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण अतिशय कमी, म्हणजे 10% पाण्याचं झाड आणलं पाहिजे. पाण्याचा अपव्यय पण टाळा, पाण्याचं युटिलायझेशन सांगतो. आणि आपल्या झाडाला अशा पद्धतीचं, आता हा बेड करण्याऐवजी आपण असं का केलंय, तर दादांनी 15x15ची साधारण ही लागवड असावी, बरोबर. तर 15x15च्या लागवडीपेक्षा तुम्ही 15x7 ही लागवड करा. अजूनही वेळ गेलेली नाही, मध्ये मध्ये रोपं टाका, चालेल. म्हणजे काय होतं, तुम्हाला हीच ड्रीप लाईन, हीच लाईन, हीच मशागत, त्याला जे हँडलिंग करावं लागतं त्या क्षेत्रामध्ये, ह्या गोष्टी परवडतात. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केलात तर तुम्हाला कळतं. परवाच आम्ही गणपतराव देशमुखांच्या फार्मवर गेलो होतो आणि मल्चिंग टाकलं होतं. हे मल्चिंग आम्ही त्यांना फक्त पद्धत बदलली तर मल्चिंग 50% कमी लागतंय, बरोबर. इतका आनंद झाला. दुसरी गोष्ट, मल्चिंग टाकून तुमचा प्रश्न सुटत नव्हता. तुमची जागा सूर्यप्रकाशासाठी ओपन पाहिजे. मग आम्ही त्यांना इतकी सोपी गोष्ट सांगितली की हे 15 फूट अंतर आहे, तुम्ही 14 फुटाचं असतं, आमचं तुमचं 15 आहे, तर हे तुम्ही 7 फुटाची मॅट टाका. 14 फुटामध्ये एकाच बाजूला मॅट टाका, इकडे दोरीनी बांधा, 7-7 फुटाला दोऱ्या पाहिजे आणि मध्ये फिट करा. तुम्ही ही मल्चिंगचं पेपर, हा त्याचा कव्हर, हा 45 दिवस, 1 महिना, 2 महिने इकडे बांधून ठेवा. 2 महिन्यांनी सोडा. तिकडचं कव्हर ज्यावेळेस 5-6 इंचाचं झालंय त्यावेळेस तिकडे बांधा. आता काय होईल, तुम्ही जे काडी कचरा हे काढायला खर्च करताय, हे खत आहे, हे तिकडे टाकल्यानंतर सूर्यप्रकाश बंद झाला तर ते सडून खाली जाईल. म्हणजे काय होईल, झाडांना खत मिळेल, जमिनीमधले जीवाणू वाचतील. जमिनीमध्ये मशागत नाहीच केली पाहिजे. त्याचे कारण आहे, जमीन ही तुमची जीवाणूंवर चालते. मशागत करत असताना जीवाणू मारतात.
सगळ्या शेतकऱ्यांना दादा आपण एक आज सांगू तुमच्या माध्यमातून, तुम्ही आमच्यापेक्षा खूप म्हणजे काम मोठं करताय. नाही, सीड्स मध्ये तुमच्याकडे लॅब आहे, तुम्ही अतिशय सुशिक्षित आहे, म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा फार कमी आहे. पण आमच्याकडे असणारी माहिती मी तुम्हाला सांगतो. एक नुकसान प्रयोग आम्ही केलाय, साधा प्रयोग आम्ही केलाय. तर जमिनीमध्ये 1-1.5 फुटाच्या खाली कुठेही गेलं तरी मुरुम आहे. बरोबर. जीवाणू त्याच्यामध्ये राहत नाही, जगत नाही. जीवाणूंची जागा कोणती आहे? माती आहे मित्रांनो. आता या मातीमध्ये जर तुमची जीवाणू आहे, तुम्ही नांगरणी करणार, तुम्ही फन्नी करणार, तर हे जाणार. तर प्रत्येकाच्या पिकानुसार तुम्ही हँडल करा, परंतु फळबागेमध्ये खुरपही लावू नका, मेहनत करू नका, पैसे वायाला घालू नका. मग आता आमच्याकडे खूप गवत होतंय, आमच्यावर सोडा, आमचा सल्ला घ्या, आम्ही तुम्हाला त्याच्यापासून मुक्त करू. अजिबात काळजी करू नका. हार्वेस्टिंग केलेला हा जो पाला आहे, मोठ्या बागेंच्या मध्ये आम्ही असा बेडवर टाकतो. आंबा इतका पाला घनदाट आहे, गवतच उगवत नाही. बरं, आम्ही एक कल्चर देतो, तुम्ही त्याचं स्प्रे करा. स्प्रे केलं की ते डिझॉल्व्ह होतं, तुमची जीवाणूंची संख्या वाटते. डिकम्पोजिंग. तुम्ही असं उकरलं ना, तुम्हाला गांडुळं काय, गांडुळाबरोबर लोकांना फक्त गांडुळच माहिती आहे. अनेक प्रकारची जीवाणूंनी जमीन बनलेली आहे आणि अनेक प्रकारच्या जीवाणूंची गरज आपल्या आंब्याला आहे. पहिली गोष्ट आपण हे केलंय. आता दुसरी गोष्ट, पाण्याचं युटिलायझेशन कसं करायचं. तर ही लाईन आपली लांब आहे. तुम्ही ज्यावेळेस मध्ये झाड टाकाल त्यावेळेस 2 लॅटर टाका, इकडनं 2 फूट लांब टाका, इकडनं 2 फूट लांब टाका. आंब्याला बेड किती असावा, तर इकडे 3.5 फूट असावा, इकडे 3.5 फूट असावा आणि 2-2 फुटा, म्हणजे बेडच्या वर बरोबर तुमची लॅटर येऊन जाईल. लॅटर याच्यावर टाकली तुम्ही, उत्तम पद्धतीचं त्याच्यामध्ये आंतरपीकही घेऊ शकता. ज्या गोष्टींना, ज्या पिकांना निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, अशी पिकं फक्त घेऊ नका. बरोबर, बाकी कुठलीही पिकं तुम्ही आंबा बागेमध्ये घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे नियोजन करा. आता कॅल्शियम कार्बोनाइड, सोडियम, या सगळ्या गोष्टीवरती पर्याय जो आहे तो मी काय आता व्हिडिओमध्ये बोलत नाही. मी तुम्हाला त्याचे काही खतांची मात्रा आणि करण्याचे प्रयोग आहेत हे मी तुम्हाला मेसेजद्वारे कळवतो. तसे करा. झाडांची छाटणी अशीच ठेवा. पहिली गोष्ट मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, हे काय, हा बांबू याचाच आहे. शेतकरी मित्रांनो, हा माझा फार विरोधक आहे हा बांबू. मला माझ्या झाडाला पहिल्या दिवसापासून, मी ज्या लागवडी करतोय, सुरुवातीला करायचो आम्ही, पण आता करत नाही. आता हे फेकून देतो, याची गरजच आम्हाला नाही. कारण माझं झाड हे स्वतःच्या ताकदीवर उभं पाहिजे. इथे ब्रेक केल्यानंतर फांद्यांची संख्या वाढेल. बघा तुम्ही कसं होतंय. आता हे फुटण्याचे चांगले दिवस आहेत. कट मारलाय, 3-2ची छाटणी करायची. 3-2 तुम्हाला सांगितलं. इथे जर फुटे 5 आले, इथे 3 धरा, इथे 3 धरा. याच्यानंतर जे ते 2 स्टेप आले पाहिजे, त्याचे 2 पेरे आले पाहिजे. 2 पेऱ्यावर त्याला परत ब्रेक करा. एवढंच शिका तुम्ही, ऑटोमॅटिक शिकत जाता त्या झाडाचं फाउंडेशन. मग तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघत असाल, सेंटरची फांदी काढा, काहीच गरज नाही. ते ऑटोमॅटिक 3-2 मध्ये सगळं होऊन जातं. 3-2 हे त्याचं सूत्र समजा. एखादं गणित सोडवायचं जे सूत्र असतं, की तुम्ही त्या सूत्राने गणित सोडवलं तर तुम्ही फिरून जा, कशी गोळा बेरीज करा, पण शेवटी तुमचं अकाउंटिंग प्रॉपर होतं सूत्रानुसार. कमी याच्यात होतं. तसं याचं 3-2चं सूत्र आहे. 3-2चं सूत्र वापरा, अतिशय उत्तम होईल. तुम्ही 15x15ची बाग केली, फिरून दाखवा होता सगळा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण एक झाड टाकूयात. 7x15ची तुमची लागवड होऊन जाईल. म्हणजे बागेला खर्च करायला परवडेल, बेड करायला आपल्याला परवडेल. मशागती आपण बंद करून टाकू याच्यामधल्या आणि तुमची बाग आपण उत्तमरित्या विकासासाठी तयार करू. भरपूर झाडांना प्रॉब्लेम आहे, पानं करपलेली आहेत. त्याचं कारण आहे, आता इथे दाखवतो याचं कारण आहे. याच्या मुळांना गाठी झालेल्या असतात. हे काढण्याचं कामही आपण करू. हा जो प्रकार आहे, ज्यावेळेस हा प्रकार होतो त्यावेळेस समजायचं की हे चुनखडाच्या याच्यामध्ये जास्त होतं. हे प्रकार झाला की समजायचं मुळं काम करत नाहीत. इतकं सोपं आहे. म्हणजे डॉक्टरला सगळ्या तपासण्या कराव्या लागतील, पण आता आम्ही एवढं समजून घेतलोय, आम्ही इतक्या याच्या भावनांशी इतकं एकजूट झालोय की समजायचं याची मुळं काम देत नाहीत, याचे अन्नद्रव्य वरती येत नाहीत. झाडाचं पान हे अन्न संश्लेषण क्रिया करतं आणि त्याचं अन्न तयार करतं, परंतु त्याच्यासाठी लागणारे जीवाणू आणि सपोर्ट हे मुळांकडून पानांकडे येत असतं आणि तो येत नाहीये. मुळांना घाटी झाल्यात म्हणजे मूळ काम करत नाही. सगळ्यात महत्वाचा आत्मा झाडाचा असेल, वनस्पतीचा असेल तर ते मूळ आहे. बरोबर, मुळावर काम करा, तुमची वनस्पती खूप चांगली चालेल. मग आमची जमीन अशी आहे, जमीन तशी आहे, जमीन कशी असू द्या, तिच्यावर प्रयत्न करून सगळ्या पद्धतीने ते पीक आपल्याला अतिशय उत्तमरित्या घेता येतं. चालेल, धन्यवाद.